नमस्कार. भारताची जनगणना 2027 करिता आपले स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की आपला जनगणना घर यादी गट करिता नकाशा कसा तयार करायचा आणि यासाठी आपल्याला सर्वप्रथम काही पूर्वतयारी करावी लागणार आहे. त्यात आपल्याला दिलेल्या हस्तपुस्तिकेत एक सॅटेलाईटचा नकाशा दिलेला आहे आणि त्यावरून घर यादी गटाचा नकाशा कसा तयार करायचा याचा एक नमुना नकाशा देण्यात आलेला आहे. या दोन्ही नकाशांचे पृष्ठ क्रमांक 38 आणि 39 याच्यावरून फोटो काढून ठेवावेत. त्यानंतर आपल्या ऑर्डरमध्ये आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्राचा एक फोटो देण्यात आलेला आहे. त्याचाही फोटो काढून ठेवा. ही झाली आपली पूर्वतयारी. आता आपल्याला दुसरं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला मिळालेला घर यादी गटाचा नकाशा गुगल मॅपच्या मदतीने शोधून काढणे. मग आपण क्रोममध्ये गेल्यानंतर गुगल मॅप टाईप करूया आणि गुगल मॅप टाईप केल्यानंतर सर्च विंडोमध्ये आपल्याला मिळालेला घर यादी गटाच्या नकाशाचं नाव टाकूया. ते नाव टाकल्यानंतर गुगल मॅपमध्ये अशा प्रकारचा एक नकाशा तयार दिसेल. त्यात आपण आपला एरिया शोधून आपल्या एरियाचा जो नकाशा आपल्याला दिलेला आहे त्याची इमेज आपल्याला कट करायची आहे. याकरिता मोबाईलमध्ये आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो आणि लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती काम करत असताना आपल्या कीबोर्डमध्ये प्रिंट स्क्रीन नावाचं बटन असतं. ते बटन दाबल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तो संपूर्ण परिसर क्रॉप करता येईल. त्याकरिता आपण आपला परिसर असा सिलेक्ट करा, म्हणजे तेवढी इमेज आपली क्रॉप झालेली आहे. ही क्रॉप झालेली इमारत एरिया आपल्याला नंतर दुसऱ्या ॲपच्या माध्यमातून एडिट नंतर सर्च विंडोमध्ये फ्री हँड इमेज क्रॉपर अशा प्रकारची माहिती टाकून एंटरचं बटन दाबलं तर सगळ्यात पहिली वेबसाईट येते आपल्याला फ्री हँड क्रॉप इमेज ऑनलाईन. याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची विंडो आलेली दिसेल. याच्यात सिलेक्ट इमेज दिसेल. याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला तो इमेज जी आहे ती मागेल. ती इमेज आपल्याला आपण ज्या क्रॉप केलेल्या इमेज आहेत त्या इमेजमधून जर मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये तुम्हाला डायरेक्ट गॅलरीमधून ओपन होईल आणि जर कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर आपल्याला अशा प्रकारे पिक्चर्समध्ये स्क्रीनशॉटमध्ये ज्या ज्या इमेज आपण घेतलेल्या आहेत त्या दिसतील. त्या दिसल्यानंतर आपली इमेज जी आहे ती आपण सर्वप्रथम सिलेक्ट करणार आहोत आणि तिला ओपन म्हणणार. तर आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसून येईल. असे विंडो दिसल्यानंतर आपल्याला पुढील काम करायचं आहे, म्हणजे आपल्या नकाशाप्रमाणे तिला क्रॉप करणे. याकरिता आपण मोबाईलमधील आपला नकाशा बघून त्याच्यात ज्या प्रकारे आपली इमेज आहे ती इमेज क्रॉप करायची आहे. यासाठी आपण आपल्यासमोर आपला मोबाईल ठेवा आणि आपला घर यादी गटाचा जो नकाशा आहे तो सिलेक्ट करायला सुरुवात करा. तर मी माझ्या मोबाईलमध्ये हा नकाशा ओपन केला आणि आपला जो वरील कोपरा आहे त्या कोपऱ्यापासून मी पहिला पॉइंट घेतला. या पॉइंटपासून आपण सिलेक्शनला सुरुवात करतो. तर मी जसं सिलेक्शन करतोय त्या पद्धतीने रस्ते दिसतील आपल्याला. त्या रस्त्यांवरून आपल्याला सिलेक्शन करत जायचं आहे आणि आपला घर यादी गटाचा जो नकाशा आहे तो नकाशा आपल्याला बनवायचा आहे. याकरिता अशा प्रकारे आपल्याला आपला घर यादी गटाचा नकाशा बनताना दिसेल. तर बघा अगदी परफेक्ट आपण त्या ठिकाणी क्रॉप करत जातोय आणि जसे जसे हे रस्ते सरकतायत त्या पद्धतीने आपण ते पॉइंट सोडत जातोय आणि आपला घर यादी गटाचा जो नकाशा आहे त्या नकाशाच्या शेवटच्या पार्टपर्यंत आपण ते सिलेक्शन करत करत पुढे जाणार आहोत. आणि मिळालेल्या नकाशामध्ये मला जसा आकार आहे तसं मी या ठिकाणी सिलेक्शन करताना तुम्हाला दिसून येईल. आणि नंतर आपण या नकाशातील दिलेल्या आकाराप्रमाणे आपला एरिया जो आहे तो संपूर्ण एरिया या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. आणि हा एरिया मला या ठिकाणी पूर्ण रेल्वे स्टेशनपर्यंत दिसतो. त्यानंतर रेल्वे स्टेशनपासून हा एरिया आपल्याला जेवढा दिलेला आहे तेवढ्या पार्टपर्यंत आपण सिलेक्ट करणार आहोत. आणि नंतर मग तिथे जसा एरिया दिसतो तशा पद्धतीने आपण आपला कर्सर फिरवत जाऊया
म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपला घर यादी गट तयार करताना कोणतीही अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने बघा, मी एक पॉइंट करत जातोय आणि त्या पॉइंटनुसार आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्शन होताना दिसतंय. तर या ठिकाणी रस्ता दिसतोय, तो रस्ता म्हणजे आपल्या चतुष्सीमा आहेत. या चतुष्सीमांवरून आपण पुढे सरकत जातोय आणि शेवटचा पार्ट ज्या ठिकाणी आपण घेतला त्या ठिकाणाहून स्टार्टिंग पॉइंटला आपण क्लिक केलं आणि हे क्लिक केल्याबरोबर आपण क्रॉप या ऑप्शनवर गेलो की आपला नकाशा आपल्याला तयार झालेला दिसेल. आणि हा नकाशा तयार झाला की या इमेजला आपण डाउनलोड करून घेऊ, जी आपल्या इमेज या फोल्डरमध्ये, पिक्चर्स या फोल्डर्समध्ये सेव्ह होईल आणि मग आपल्याला पुढील काम करायचं आहे. आता पुढची स्टेप म्हणजे पुन्हा आपल्याला गुगल क्रोम हा ओपन करायचा आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपण सर्च विंडोमध्ये सुद्धा टाकू शकतो जेमिनी AI असं लिहून. जेमिनी AI लिहून आल्यानंतर पहिलीच विंडो जी आहे ती ओपन करा. मात्र या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आपल्याला की आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये तुमचं जीमेलला लॉग इन असलं पाहिजे. मग तुमची होम विंडो असेल. अशा विंडोमध्ये ह्या प्लसच्या चिन्हावरती क्लिक केलं की आपल्याला अपलोड फाईल्समधून जाऊन आपण ज्या ठिकाणी आपले फोटो सेव्ह करून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी जाऊ. उदाहरणार्थ मी डी ड्राईव्हमध्ये सेन्सस 2026 नावाचं एक फोल्डर तयार केलं आहे. त्या फोल्डरवर गेलो, ओपन म्हटलं, तर आपण आपल्या पुस्तिकेतला ग्लोबल मॅपचा फोटो तसेच घर यादी गट नकाशा तयार झालेला त्याचा फोटो, हे 2 फोटो त्या ठिकाणी मी अपलोड म्हणून ओपन करतो. तर आपल्याला हे दोन्ही फोटो त्या ठिकाणी आलेले दिसतील. याच्यानंतर आपल्याला पुढील महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे योग्य प्रॉम्प्ट देणे. यासाठी आपण प्रॉम्प्ट देणार आहोत तो अशा प्रकारचा की ज्याच्यात आपली संपूर्ण माहिती आपल्याला लिहायची आहे. मी आधीच लिहून ठेवलेली प्रॉम्प्टची माहिती या ठिकाणी टाकली. भारताची जनगणना घर यादी गटाकरिता पहिला फोटो सॅटेलाइट मॅपचा नकाशा दिला आहे. त्यावरून दुसरा फोटो घरगणना मांडणी दर्शक नकाशा बनवला आहे. त्याप्रमाणे तिसऱ्या सॅटेलाइट फोटोवरून जनगणना घर यादी गटाकरिता अचूक व नेमका नकाशा तयार करून द्या. यानंतर आपण तिसरा फोटो अपलोड करणार आहोत. तो म्हणजे गुगल मॅपवरून आपण आपला एरिया शोधून त्याच्यातला PI7 या ॲपच्या माध्यमातून क्रॉप केलेला आपला घर यादी गटाचा नकाशा. तो आपण आधीच आपल्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलेला असेल. तो नकाशा अशा प्रकारे PI7 क्रॉपर या नावानेच सेव्ह असेल, त्याला आपण अपलोड करणार आहोत. आणि तो अपलोड झाला की आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सबमिट. सबमिट झाल्यानंतर ही विंडो थोडा वेळ घेताना दिसेल. तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी रिस्पॉन्सच्या एरियामध्ये असा चौकोन दिसेल आणि AI काम करताना दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे माहिती आली. माहिती जरी आली तरी आपण घाबरून न जाता पुन्हा त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की आम्हाला जनगणना घर यादी गटाकरता नकाशा तयार करून द्या. तर या ठिकाणी पुन्हा तो पायऱ्या म्हणतोय. तर असं असताना आपण त्याला क्रिएट इमेज असं म्हणून पुन्हा तशा प्रकारचा प्रॉम्प्ट दिला तर तो आपल्याला घर यादी गटाचा नकाशा तयार करून देईल. तर वर्क होतंय आणि आपल्याला या ठिकाणी तो काम करताना दिसेल. तर तुमची प्रतिमा तयार होत आहे असं म्हटल्यानंतर तो पुढील काम करतोय. या ठिकाणी जशी क्लिष्टता नकाशात असेल तसा थोडासा कमी अधिक वेळ लागू शकतो. तर बघा, तुमची प्रतिमा तयार करत आहे. अशा प्रकारचं वेटिंगचं साईन आपल्यासाठी आलेलं आहे आणि जेमिनी AI त्यासाठी काम करते आहे. आणि संपूर्ण काम झालं की आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय असा घर यादी गटाचा संपूर्ण नकाशा काही नावांसह दिसतोय आणि संपूर्ण साइन्स वगैरे सुद्धा दिसत आहेत. तर अशा वेळेस हा नकाशा आपण लगेच डाउनलोड फुल साईज याच्यावरून क्लिक करून डाउनलोड करू शकतो. आपली ती इमेज या ठिकाणी डाउनलोड्समध्ये आलेली दिसेल आणि आपण ती इमेज जर ओपन करून पाहिली तर आपल्याला अशा प्रकारे आपला नकाशा आलेला दिसेल. तर आकार अगदी नावं, प्रारंभ बिंदू वगैरे असं सर्व काही त्या ठिकाणी लिहून आलेलं आहे. घरांना क्रमांकही दिलेले आहेत. हा नकाशा आपण A4 पेजवरती डाउनलोड करून
मग ज्यावेळेस प्रत्यक्षात जाऊ त्यावेळेस आपल्याला आकार आणि रस्ते याविषयी संपूर्ण माहिती आलेली असेल. मात्र हा नकाशा 100% बरोबर असेल असंच नाही, कारण की नकाशामधल्या घरांची संख्या ही कमी अधिक होऊ शकते. म्हणून अशा वेळेस आपण या नकाशाचे प्रिंटआउट घेऊन प्रत्यक्ष क्षेत्रात गेल्यानंतर याच्या आधाराने आपला नकाशा तयार करू शकतो आणि अशा वेळेस मात्र आपल्याला आकाराविषयी कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. तर अशा प्रकारे आपण आपला घर यादी गटाचा नकाशा एआयच्या मदतीने तयार करू शकतो. ही संपूर्ण माहिती आपल्याला डॉक्टर दीनानाथ पाटील प्रशिक्षक यांनी दिलेली आहे. या माहितीचा आपण नक्कीच वापर करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताची जनगणना 2027 याच्या कामामध्ये सोपेपणा आणूया. धन्यवाद.